आज नागपूरमध्ये महाविकास आघाडीमधल्या पक्षाच्या गटनेत्यांची बैठक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या घरी बैठकीचं आयोजन। नागपूरला रवाना होण्याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं देवदर्शन। म्हसोबा महाराज आणि साईबाबांचं घेतलं दर्शन। दिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ नागपूरला पोहोचले। ओबीसी कार्यकर्त्यांकडून बहुजन नायक असे पोस्टर्स घेऊन भुजबळांचं त्यांनी केलंय स्वागत। विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे कटआउट्स। एकमेकांना आलिंगन देतानाचा मोठा कटआउट विधान भवनाच्या बाहेर। ईव्हीएमच्या संदर्भात रॅली काढली जाणार। लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न। जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। तर वन नेशन वन इलेक्शनच्या विरोधामध्ये उभं राहायला हवं, आव्हाड यांचं आवाहन। रामदास आठवलेंनी परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराची केली आहे पाहणी। संविधान न मानणाऱ्यांनी देश सोडून जावं, आठवलेंचं वक्तव्य। उमरग्यामध्ये आजी माजी आमदारांचा पाणी पुरवठा योजनेवरून श्रेयवाद। 2 महिन्यांपूर्वी माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केलं होतं उद्घाटन। या शहर समांतर पाणी पुरवठा योजनेचं आमदार स्वामी यांच्या हस्ते पुन्हा एकदा उद्घाटन। छत्रपती संभाजीराजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी बीडमध्ये। काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची झाली हत्या। बहुजन समाज संतोष देशमुखांच्या पाठीशी असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार। मस्साजोगमधील ग्रामस्थांचं वक्तव्य। देशमुखांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची केली मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।